चला तर आज आपण काही प्रश्न घेऊया, फ्री सेशनचे आहेत ते प्रश्न. ओके, पहिला तर प्रश्न अस्मिताचा आहे. अस्मितासाठी अस्मिता, तुमचा जो प्रश्न मला तुम्ही पाठवलाय बघूया. तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही तो प्रश्न पाठवलाय, बघूया काय येतं आन्सर. बघूया अस्मिता तुमचं उत्तर काय येते. तुमच्या पार्टनरची फिलिंग काय आहे पहिले चेक करूया. अस्मिता तुमच्या पार्टनरचे आपण फीलिंग चेक करूया की काय फीलिंग आहे तुमच्यासाठी. ओके, अस्मितासाठी रणजितची काय फीलिंग आहे. 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 जल्दी करू प्लीज. 1996 रणजित काय फील करतो अस्मितासाठी. रणजित काय फील करतात अस्मितासाठी. अस्मितासाठी रणजितची काय फीलिंग आहे. रणजितची काय फीलिंग आहे अस्मितासाठी. अस्मितासाठी रणजितची काय फीलिंग आहे. अस्मितासाठी रणजितची काय फीलिंग आहे. थोडा व्हिडिओ लॉंग गेला तर प्लीज बघा कंप्लीट, कारण मी तुमच्यासाठी तर एवढं घेत असते. प्लीज सगळे व्हिडिओ कंप्लीट आणि व्यवस्थित बघत चला. ओके, अस्मितासाठी रणजितची काय फीलिंग आहे. 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 ओके, 2 कार्ड्स आलेत. ओके, लव कार्ड मधून पण चेक करूया अस्मिता तुमच्यासाठी तुमच्या पार्टनरची काय फीलिंग आहे. ओके, अस्मितासाठी काय फीलिंग आहे रणजितची. अस्मितासाठी काय फीलिंग आहे रणजितची. अस्मितासाठी काय फीलिंग आहे संदीपची. अस्मितासाठी काय फीलिंग आहे संदीपची. अस्मितासाठी काय फीलिंग आहे रणजितची. अस्मितासाठी काय फीलिंग आहे रणजितची. 3 कार्ड्स घेऊया याच्यामध्ये आपण. ओके, कंप्लीट दिस प्रोसेस. ओके, फीलिंग अस्मिता आहेत तुमच्यासाठी. आवाजाचा जरा प्रॉब्लेम आहे, थोडं समजून घ्या. फीलिंग आहेत अस्मिता तुमच्यासाठी. फीलिंग तर तुमच्या पार्टनरच्या डेफिनेटली आहेत. सगळे कार्ड चांगले आहेत. द डेटचं कार्ड हे फक्त सांगतं की काय फ्रेशनेस हवं आहे त्या पार्टनरला तुमच्या नात्यामध्ये किंवा काय असं वाटतंय मला. बाकी सगळे चांगले कार्ड आलेत अस्मिता. त्याच्यामध्ये काही उणीवता काढण्याची गोष्टच नाही आहे. सगळे छान आहेत, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि तुमची एनर्जी इथं पेक होत्या. ओके, आहे तुमच्याबद्दलची फीलिंग डेफिनेटली आहे. एस ऑफ पेंटिकलचं पण कार्ड आहे. ओके, I'm giving a space, so don't close what अस्मिता
फिलिंग आहे पार्टनरला तुमच्या, आणि आहेत तुमच्याकडं काही गोष्टी त्यांच्या थ्रू आहेत. थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन दाखवते. ओके, काही गोष्टीमध्ये बदलाव हवा असेल त्या नात्यामध्ये, काय माहिती नाही आहे, पण थोडंसं वाटतं त्यांना. ओके, फिलिंग विचाराल तर फिलिंग डेफिनेटली आहेत त्यांच्या तुमच्यासाठी. मी नो मध्येच लगेच सांगितलं असतं, पण जितकं होईल तितकं मी प्रयत्न केला आहे, कारण फ्री सेशनमध्ये घेताना एक प्रश्नाला इतका वेळ द्यायचं म्हणजे बाकीचे पण खूप असतात, रीडिंग असतात प्लस. ओके, तर तुम्हाला मी कार्ड पण दाखवते. ओके, एसमध्ये हे पण चांगलं कार्ड आहे. द डेथचं जरी कार्ड असलं तर न्यू बिगिनिंग किंवा काहीतरी तुमच्या रिलेशनमध्ये येण्याची शक्यता आहे, किंवा त्यांना वाटत असेल. ओके, थोडासा चेंजेस, काहीतरी चेंज, एखादी गोष्ट एंड करून चेंजमध्ये येण्याची पण शक्यता आहे. आणि द एम्प्रेसचं पण कार्ड हे तर खूप सुंदर आहे. ओके, ग्रोथ पण आहे रिलेशनशिपमध्ये, आणि त्यांना आहेत फिलिंग तुमच्याबद्दलच्या. ओके, शक्यतो मी शॉर्टमध्ये घेते कारण माझ्या आजचं रीडिंग पण आहेत, सो प्लीज जरा समजून घ्या. ओके, लक्ष्मण शिंदे, ॲक्च्युली यांचं मला नाव माहिती नाही. पार्टनरसाठी फिलिंग त्यांनी विचारलेले, पार्टनरची फिलिंग काय आहे. ओके, लक्ष्मण शिंदे, संदीप गायकवाड, साहेब फिलिंग. संदीप गायकवाड फिलिंग, संदीप गायकवाडचे फिलिंग काय आहेत. संदीप गायकवाड, साहेब, संदीप गायकवाड फिलिंग. ओके, संदीप गायकवाडची फिलिंग काय आहे. साहेब, बर्थ डेट, संदीप गायकवाडची काय फिलिंग आहे, आता कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत. एनर्जीज चेक करूया आपण. लक्ष्मण शिंदे, तुमचा प्रश्न आहे. संदीप गायकवाड काय फिलिंग आहे, एनर्जीज काय आहेत आता सध्याच्या करंट एनर्जीज. लवमध्ये एनर्जीज काय आहेत, लवमध्ये एनर्जीज काय आहेत, लवमध्ये एनर्जीज काय आहेत. संदीप गायकवाड, 6 एप्रिल. लवमध्ये एनर्जीज काय आहेत. संदीप गायकवाड, संदीप गायकवाडची एनर्जीज काय आहेत. काहींच्या एनर्जीज कनेक्ट कधी होत नाहीत लवकर, त्याच्यामुळे खूप वेळ पण लागतो. संदीप एकच कार्ड घेऊया. काय झालंय आज आवाज जरासं थोडं समजून घ्या प्लीज. संदीप गायकवाडचं फिलिंग चेक करते. संदीप गायकवाड फिलिंग काय आहे त्यांच्या पार्टनरसाठी. एनर्जी लवकर पिक होत नाही आहेत त्यांच्या लाईफमध्ये. कोण दुसरं आहे का कनेक्टिंग आहेत का. मला प्रश्न तसा आहे, त्याच्यामुळे थोडंसं कार्ड मी काढते. ओके, एकच कार्ड गायडन्समध्ये घेऊया. लव रीडिंग गायडन्स काय आहे संदीप गायकवाडसाठी. संदीप गायकवाडसाठी गायडन्स काय आहे. लक्ष्मण शिंदे, बघा तुम्ही मला प्रश्न विचारलाय तुमच्या पार्टनरसाठी, राईट. सगळे चांगले कार्ड आलेत. ओके, 7 ऑफ कप फक्त सांगतं की काही गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये थोडंसं चूज करतायत,
काय निवडायचं. ओके, परफेक्ट काय निवडावं याच्यासाठी थोडंसं त्यांचं कन्फ्युजन चाललेलं आहे. असं सरळ सरळ ह्याच्यामध्ये दिसतंय. ओके, निवडतात काय ना काहीतरी चूज करतात आहे आणि ते चाललंय, सगळा गोंधळ चाललाय त्यांचा. काय निवडायचं, काय निवडू, बरोबर असेल माझ्यासाठी, थोडंसं चाललाय तो गोंधळ. ओके, फिलिंग तुमच्यासाठी दिसतात आहे. ओके, तुमच्यासाठी फिलिंग दिसतात. लव कार्डमधून पण मी चेक करते आणखी. लव कार्डमधून चेक करूया की संदीपच्या आत्ताची करंट एनर्जीज काय आहेत. संदीपच्या करंट एनर्जीज काय आहेत. संदीपच्या करंट एनर्जीज काय आहेत. आहेत. आय फील अ डीप सोल कलेक्शन विथ यू. ओके, आय हॅव लव्ह यू. ओके, लाईफ सीझन आहेत, फिलिंग आहेत तुमच्याबद्दलच्या. ओके, पण एकच कार्ड थोडंसं मला पण डिस्टर्ब वाटलं की काहीतरी चूज करतात आहे. ओके, मग या फिलिंग कुठल्या थ्रू आहेत माहिती नाही आहे, पण चूज करतात आहे कुठल्या तरी. पण काय झालं तुम्हाला सांगते मी. रात्री जेव्हा मी तुम्हाला मेसेज करत होते ना, तर तुम्हाला मी हेच विचारत होते की तुमचं नाव लक्ष्मण शिंदे त्याच्यावर येत होतं आणि तुम्ही मला फिलिंग म्हणजे तुमच्या पार्टनर पण नाव मुलाचंच आहे त्याचं. त्याच्यामुळे मला गोंधळ झाला की तुम्ही जे मला कॉन्टॅक्ट करताय किंवा माझ्याशी बोलत होता, तुम्ही एक मुलगी होता की कोण, असं जेंट्स किंवा हे मला समजत नव्हतं. कारण दोन्हीही नाव मला जेंट्सचीच तिथं दिसत होते. मी कसं समजणार की फिलिंग कोणाच्या चेक करायच्यात. मी नेहमी व्हिडिओ थ्रू हेच सांगत असते की ज्याही वेळेला तुम्हाला मला प्रश्न द्यायचे आहेत फ्री सेशनचे, कोणताही एक प्रश्न, त्यावेळेला प्लीज तुमचं नाव लिहा की माझं नाव हे आहे आणि माझ्या पार्टनरचं नाव हे आहे आणि मला फिलिंग चेक करायच्यात. लव रीडिंग किंवा लव फिलिंग काय जे असेल ते मला चेक करायचं हे म्हणून सांगितलं तर चालतंय. आता मला ऋषिकेशनं प्रश्न पाठवलेत बघा. ऋषिकेशनं ज्या वेळेला त्याची पार्टनरची चेकिंग त्यावेळेला किती व्यवस्थित त्यानं मला पाठवलं होतं. परत तुम्हाला सांगते मी, ऋषिकेशनं आणखीन एक प्रश्न मला विचारलाय, तर त्याच्यामध्ये पण व्यवस्थित म्हणजे अजिबात म्हणजे काही शंकाच नाही आहे त्या प्रश्नामध्ये. व्यवस्थित जन्मतारीख, पार्टनरचं नाव, कोणाशी मला पार्टनरशिप करायचे आहे, मला जॉब करू, काय करू, बिझनेस करू, स्वतःचं नाव, स्वतःची जन्म, किती क्लिअर होतं ना प्रश्न. मला हे अफर्मेशन टाकताना व्यवस्थित होतं ना. त्यामुळं आता हे काय आन्सर आलं हे तुमच्यावर, कारण तुम्ही मला जसा प्रश्न विचारला तसं मी तुम्हाला आन्सर केलं. कारण दोन्ही नाव जेंट्स आहे. इथं लक्ष्मण शिंदे म्हणून आहे आणि तुम्ही तुमच्या पार्टनरचं नाव पण म्हणजे जेंट्समध्येच दिलेलं. मी कसं समजणार की तुम्ही पुढून जे बोलताय ते एखादी मुलगी बोलते की कोण बोलते आणि पुढे पण नाव दिलं. बघा किती गोंधळ होतोय माझा, किती गोंधळ होते. तुम्ही मला सांग, अफर्मेशन जर चुकीचे गेले तर मी नाही आहे त्याला जिम्मेदार, तुम्हीच आहे. कार्ड म्हणजे नॉट जोकिंग. ओके, मी पहिलंच क्लिअरली तुम्हाला सगळ्यांना सांगते, कार्ड जोकिंग नाही आहे. तुमची करंट एनर्जीज पकडतात. पण जर तुमचं नाव, जन्मतारीख का हवी असते, कारण ते एनर्जीज पकडायला खूप मदत करतं. फक्त नाव दिलं, असे नावाचे किती जण असतात नाही का. तुमचं एक नाव ऋषिकेश असेल, तुमचं अस्मिता नाव असतंय किंवा कोणतं पण रणजित नाव असतं, अशी किती जण. म्हणजे जन्मतारीख मी का सांगते, कारण एनर्जीज पिक होतात. ओके, त्याच्यासाठी आता नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायच्या नंतर मी परत ते सांगत बसणार नाही. लक्षात ठेवा आता इथून पुढे. ऋषिकेशचा प्रश्न घेऊया. मी रीडिंगमध्ये असं सांगत नाही, कारण माझे रीडिंग मला खूप प्युअर आहेत आणि कार्ड थ्रू, पण सांगावं लागलं कारण काय न वाटत असेल की कार्ड पहिलेच मी सांगते, कार्ड काही जोक नाही आहेत. कार्ड जे आपल्याला आन्सर देतात ते कट टू कट देण्याचा प्रयत्न करतात. बाकी आपला कर्म वाईज असतो, आपलं कर्म पण असतं. सगळं कार्ड देईल आणि मग त्याच्यावर तुम्ही राहाल असं नसतंय. ओके, कार्ड म्हणजे तुम्हाला सडन सांगतं. ओके, करंट एनर्जीज पकडताना तुम्हाला आन्सर देत असतं कार्ड, राईट. हां, ऋषिकेशचा प्रश्न घेऊया. ऋषिकेशचा जन्मतारीख 29/1999. करिअरबद्दल आहे. ऋषिकेश, पहिले मी तुमच्यासाठी 2 कार्ड काढते की तुमच्यासाठी करिअर ठीक आहे, करिअरमध्ये जॉब करायला ठीक आहे तुमच्यासाठी, की तुम्हाला बिझनेसमध्ये चांगलं आहे. ऋषिकेश, आपण चेक करूया. ओके, ऋषिकेशची जन्मतारीख 29/6/1999. ऋषिकेशची जन्मतारीख 19/6/1999 आहे. तर ऋषिकेशसाठी जॉब ठीक राहील का. ऋषिकेशची जन्मतारीख 29/6/1999. जॉब करणं ठीक राहील का. जॉब कसा आहे ऋषिकेशसाठी.
ऋषिकेशसाठी. ओके. ऋषिकेशला बिझनेस कसा आहे? ऋषिकेशची जन्मतारीख 29/6/1999. बिझनेस कसा आहे बघा. कसे तुम्ही प्रश्न द्याल तसे कार्ड पडतात. तुम्ही स्वतःच आता बघा, प्रश्न तुम्ही व्यवस्थित दिला तर व्यवस्थितच येणार. ऋषिकेश जॉबसाठी ठीक नाही आहे. ओके. म्हणजे म्हणतो ना थोडंसं अवस्थेमध्ये अडकू शकतात. थोडंसं प्रॉब्लेम होतो बोलण्याचा, तर हे करून घ्या. ओके. तर काय होऊ शकतं जॉबमध्ये थोडंसं 2 गोष्टींमध्ये अवघड आहे. ओके. आणि तुम्हाला बिझनेसमध्ये पण बॅलन्स करावा लागेल. ओके. मी करेक्ट आन्सर तुम्हाला सांगते. दोन्ही मे बीमध्ये आलेत. दोन्ही बॅलन्समध्ये येण्याचा प्रयत्न करतात आहे. जरी जॉबमध्ये गेला तरी बॅलन्स आणि बिझनेसमध्ये. तरी पण मी करेक्ट आन्सर तुमच्यासाठी काय आहे ते बघते. बिझनेससाठी बघूया पहिलं. बिझनेस कसं आहे ऋषिकेश? बिझनेस कसं आहे तुमच्यासाठी? बिझनेस कसं आहे ऋषिकेशसाठी? बिझनेस कसं आहे ऋषिकेशसाठी? एनर्जीज काय कायच्या खूप हाय असतात. बिझनेस कसा आहे? ऋषिकेश आपण बिझनेससाठी पहिले चेक करूया तुमच्यासाठी बिझनेस कसा राहील. ओके. पहिले तर कार्ड मला वाटते तुमचे बिझनेससाठी चेक करूया. जॉब, ऋषिकेशसाठी जॉब, गायडन्स. ऋषिकेश थोडा प्रॉब्लेम आहे. काय माहित आहे की तुमचे ना सगळे मे बी आणि ह्याच्यामध्येच कार्ड येतात आहे. कोणतंच तुमचे एसमध्ये पण नाही आहे, मे बीमध्ये आले. त्याच्यामुळं मी पण ही झालेलं आहे. काय तुम्हाला सांगणार की तुमच्या जॉबमध्ये पण मे बीमध्ये येतं आहे. तुम्ही समजा जॉब झालं, परत बिझनेसमध्ये पण तुमचं मे बीमध्येच येतं आहे. मी काय आन्सर तुम्हाला सांगणार सांगा आता. मी माझ्याकडून एक प्रश्न घेते. काय होतं ज्या वेळेला असा गोंधळ होतो, खूप जणांशी होतो असा गोंधळ, ज्या वेळेला रीडिंगला येतात त्यावेळेला खूप जणांचं हेच होतं. तर मी माझ्याकडून प्रश्न घेते. पहिली मी तुमची करंट एनर्जी चेक करते ऋषिकेश, आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या थ्रू प्रश्न घेते, जसं की मी रीडिंगमध्ये करते. ओके. ऋषिकेशची करंट एनर्जीज काय आहेत? 29/6/1999 करंट एनर्जीज काय आहेत? ऋषिकेशची करंट एनर्जीज काय आहेत? 29/6/1999 ऋषिकेशची करंट एनर्जीज काय आहेत? ओके. करंट एनर्जी चेक केला ऋषिकेश. सध्या हार्डवर्कमध्ये आहात. ओके. खूप बॅलन्स सगळ्या गोष्टीचा करण्याचा प्रयत्न करताय. लवकर गोष्टी होत नाहीत, रिझल्ट मिळत नाहीये तुम्हाला जसं पाहिजे तसा. ओके. जसं पाहिजे तसा तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीये. ऋषिकेशसाठी बिझनेस कसा आहे? श्री स्वामी समर्थ. ऋषिकेशसाठी बिझनेस कसा आहे? ऋषिकेशसाठी बिझनेस कसा आहे?
बघा बिझनेसमध्ये पण मे बीमध्ये चाललंय. बघूया आपण जॉबसाठी. ऋषिकेशची जन्मतारीख 6/1999 आहे. बघा ज्या वेळेला आपण रीडिंग घेतो प्रश्न आपण ज्या वेळेला घेत असतो त्यावेळेला जेव्हा कार्ड जशी पडतात ना परत पण तशीच येतात कार्ड. कारण तुमची करंट एनर्जीज काय आहेत हे बरोबर पकडतं. आता जे पण व्हिडिओ बघतात आहे त्यांना आता तरी माहिती पडू दे की कार्ड जोक नाहीये. कार्ड ज्या वेळेला तुम्ही नाव देता तुमची जन्मतारीख देता त्यावेळेला ते करेक्ट एनर्जीज पकडतात. ओके, त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित आन्सर देतात. बघा ऋषिकेशच्या बाबतीत हे क्लिअरली झालेलं आहे. मी माझ्याकडून पण प्रश्न घेतलेले आहेत. राईट, दोन्हीमध्ये परत मे बीमध्ये कार्ड आलेत. जसे मगाशी आले होते, मगाशी मी डबल काढले त्यावेळेला पण मे बीमध्ये कोणतंच त्याचं एस पण नो मध्ये पण आलं नव्हतं ऋषिकेशचं. ओके ऋषिकेश हे बघा मी पहिलं तर तुमच्या जॉबसाठी काढलं आणि 2 नंबर बिझनेसमध्ये चंद्र आणि X11. ओके, दोन्हीही 2 मध्येच कार्ड येतात आहे. म्हणजे मूनचं कार्ड येतं आहे. बॅलन्स खूप करावं लागणार आहे. मनाने हळवे आहात, खूप स्वभावी आहे ऋषिकेश तुमचा. ओके, मनाने खूप आहेत तुम्ही, पटकन एखादी गोष्ट मनाला हे होते तुमच्या. दोन्हीही मे बीमध्ये कार्ड आले. आता फक्त मी जस्टिस काढते आणि त्याच्यावर काय ते तुम्हाला आन्सर सांगते. ह्याच्यावर गायडन्स काढते. गायडन्स काय येतोय तो बघूया आपण. ओके, आणि सॉरी हा माझं आज बोलणं खूप हे झाले कारण आज काम पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे रीडिंग खूप आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत खूप काय जणांसाठी. त्याच्यामुळे सगळं थोडंसं हे होतं. आवाज त्यात आणि हे झालंय ना, थोडंसं समजून घ्या प्लीज. काही शब्द इकडे तिकडे झाले तर प्लीज जरा समजून घ्या. ऋषिकेशसाठी गायडन्स काय आहे? ऋषिकेशसाठी गायडन्स काय आहे? 6 ऑफ पेंटिकल्स, जजमेंट. मी बघते कशामध्ये जास्त तुम्हाला थोडंसं गेलात तर काहीतरी मिळेल जॉबमध्ये का बिझनेसमध्ये. कारण दोन्ही मे बीमध्ये आले पण जे गायडन्स येतं ना आपल्याला त्याच्या थ्रू जरा आम्हाला बघावं लागतं. तर मी बघते जरा. 6 नंबर 6. ह्याच्यासाठी तुम्ही तर खरं रीडिंग घ्यायला पाहिजे, खरं सांगते. कारण असं 1 क्वेश्चनमध्ये नाही हे सॉल्व्ह होणार आहे मला वाटतंय. ओके, पण ठीक आहे मी देते, बाकी तुमच्या ह्याच्यावर आहे. 6 नंबरची एनर्जीज येते. 6. सहा ते 7 महिन्यामध्ये ज्याही गोष्ट म्हणजे तुम्हाला जॉब मिळू दे किंवा ऋषिकेश तुम्हाला बिझनेसमध्ये काही पण येऊ दे त्याच्यामध्ये करा तुम्ही. ओके, मी पुढचा प्रश्न तुमचा घेणार नाही कारण तुमच्या दोन्ही ह्याच्यामध्ये मे बीचे आन्सर यायला लागले. ओके, तुमचा एक आणखीन एक प्रश्न होता तर बिझनेससाठीच होता तुमच्या फ्रेंडसोबतचा. तर बघा मी आता तुम्हाला रीडिंग घ्यावे लागेल. मी तुम्हाला आहे ते सांगते खरं, कारण एका ह्याच्यामध्ये ते उत्तर देऊ नाही शकत आहे मी. कारण दोन्ही मे बीमध्ये तुमची फुल रीडिंग मला घ्यावी लागेल. त्यावेळेला मला ते समजणार. तुम्हाला जर हवे असेल तर मला पर्सनल मेसेज करा. एका ह्याच्यामध्ये नाही कारण तुमचे बरेच हे आहेत आणि सगळे मे बीमध्ये बघा कार्ड पण कसे असतात. ज्यावेळेला आन्सर जे येणार तेच येत असते आन्सर. मे बीमध्ये येते, गायडन्समध्ये पण एसमध्ये आले, गायडन्समध्ये एसमध्ये आले. पण गायडन्स तुम्हाला हे सांगते की 7 ते 7 महिन्यामध्ये जीही नवीन संधी तुम्हाला मग जॉबमध्ये असू दे किंवा तुम्हाला सांगते बिझनेसमध्ये तुम्हाला येणार नवीन एखादी संधी जर आली तर जिथं येईल ना फर्स्ट कोणती पण येऊ दे त्याच्यामध्ये करा तुम्ही. ओके,
हा तर गायडन्स आहे, त्याच्या पलीकडे नाही आहे काय. तुम्हाला जर रीडिंग जर हवी असेल तर मग बघा, कारण हे रीडिंगमध्ये प्रश्न सुटणार आहेत, हे एका ह्याच्यामध्ये सुटणारे प्रश्न नाही आहेत. ओके, आत्ताचे सगळे झाले काय बघू ते. आज काय झाले, रीडिंग पण आहेत ना, त्याच्यामुळे सगळं हां झालेत. ओके, सुजाता जाधव यांचा पण प्रश्न होता, जरा पार्टनरचं नाव द्या. मी लिहून घेतलाय तुमचा प्रश्न. पार्टनरचं नाव द्या, त्यांची जन्मतारीख द्या आणि तुमचं नाव सुजाताचं आहे की वेगळं काय आहे हे पण द्या, तरच मला तिथं समजेल. ओके, आणि आता बघा मी ज्यांचे होतं त्यांचं दिलं. आता हा व्हिडिओ जरा लॉंगमध्ये डेफिनेटली गेलेला असणार आहे. लॉंगमध्ये गेलेला असला तरी चालेल, पण पूर्ण बघा, त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. राईट. ओके, थँक्यू सो मच.